सांगली शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील अंबाई नगर येथे रस्ता, ड्रेनेज, स्वच्छता आणि वीज वितरणाशी संबंधित विविध समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। या पार्श्वभूमीवर समाज कल्याण सभापती गीता पवार आणि नगरसेवक अशोक मासाळे यांनी परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या। नागरिकांनी यावेळी अनेक वर्षांपासून ड्रेनेज आणि रस्त्याची कामे रखडल्यानं मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले। खराब रस्त्यांमुळे पावसाचे पाणी साचत असून नागरिकांना ये-जा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत। तसेच नियमित स्वच्छता, औषध फवारणी आणि परिसरातील धोकादायक स्थितीत असलेले महावितरणचे डीपी उंच ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी नागरिकांनी केली। यावर समाज कल्याण सभापती गीता पवार आणि नगरसेवक अशोक मासाळे यांनी संबंधित विभागाशी तात्काळ संपर्क साधून औषध फवारणी, स्वच्छता तसेच डीपी उंच करण्याच्या कामांना प्राधान्याने सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या। तसेच नागरिकांना तातडीचा दिलासा मिळावा म्हणून खराब रस्त्यावर तात्काळ मुरुम टाकून रस्ता सुस्थितीत करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। समाज कल्याण सभापती गीताताई पवार यांनी सांगितले की अंबाई नगरातील सुमारे 45 लाख रुपयांच्या रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली असून ड्रेनेजच्या कामामुळे ते रखडले आहे। ड्रेनेजचे काम पूर्ण होताच रस्त्याचे कामही हाती घेऊन दोन्ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली। या भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष सूरज पवार, पन्नालाल त्रिवेदी, राकेश त्रिवेदी, रमेश शहा, मधु सारडा, केतन शहा आणि अंबाई नगरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी अंबाई नगर कॉलनीतर्फे रमेश शहा आपल्याला माहिती देत आहे। आम्ही आज स्वतः धन्य झालोय की सभापती पवार मॅडम आज आमच्याकडे आल्या आणि त्यांच्याबरोबर इतर पण दोन नगरसेवक आमच्याबरोबर आले आणि त्यांनी अंबाई नगरमध्ये जे अडचणी आहेत ते त्यांनी व्यवस्थित मनापासून ऐकून घेतल्या आणि जे 3-4 वर्षापासून आम्ही रस्त्यासाठी व ड्रेनेजसाठी बांधतोय ते सगळं त्यांनी ऐकून घेतलं आणि ते आम्हाला त्यांनी प्रॉमिस केले की कुठल्याही परिस्थितीत 1 महिन्याच्या आत कच्चे रस्ते होतील आणि जेवढं लवकर करता येईल तेवढे ड्रेनेजची व्यवस्था करण्यात येईल। कारण आमची ही सगळी मागणी 4 वर्षापासून आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की कॉर्पोरेशनमध्ये पवार मॅडम पण आता आमच्यासाठी प्रयत्न करून आमचं ड्रेनेज आणि रस्त्याचं काम पूर्ण करतील। हीच या अंबाईनगर कॉलनीतर्फे सांगली, मिरज, कुपवाड कॉर्पोरेशनला कळकळीची विनंती व आमची अपेक्षा तेवढीच आहे। आणि यात जे 60 बंगले जे स्वच्छता प्रिय आहे आणि त्यांनी स्वतःचे ओपन स्पेस किती चांगलं ठेवले हे प्रत्येक कॉलनीमध्ये एक मोठं उदाहरण आहे। तर अशा चांगल्या कॉलनीचे रस्ते आणि ड्रेनेज होणं हे कॉर्पोरेशनला साठी सुद्धा भूषण आहे। म्हणून परत एकदा कळकळीची विनंती, रस्ते व ड्रेनेज त्वरित व्हावे। धन्यवाद। प्रभाग 10 मधील अंबाई नगरमध्ये सकाळी इकडं त्रिवेदी काकांनी मला बोलून घेतलं आणि इथं आल्यानंतर इथले रस्त्याची दुरावस्था सगळी बघितली। संबंधित अधिकाऱ्यांना मुरुम टाकायला सांगितलेलं आहे, स्वच्छता करायला सांगितलेलं आहे। प्रशासनाने प्रभाग 10 मधील सर्व जे गटारी तुंबलेले आहेत जे काही स्वच्छताचे अभाव आहे ते पूर्ण करण्यास त्यांनी प्राधान्य द्यावं आणि प्रभाग 10 मधील सर्व कामं नेटानं करून त्यांनी जे आपले एवढं कर भरतात सगळे नागरिक त्यांचा दिलासा करावा आणि लोकप्रतिनिधींची जे कामं आहेत ते जलद गतीने करण्यात यावी ही विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। आमचे नेते शहराचे लाडके आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या फंडातून गेले 4 महिन्यापूर्वी हा रस्ता मंजूर झाला असून अंदाजे रक्कम 25 लाखाचा हा रस्ता पूर्ण अंबाई नगर परिसरातील मंजूर आहे। पण आपल्या इथं स्थानिक लोकांच्या काही मागण्या होत्या की त्यांना पहिलं ड्रेनेज पाहिलं होतं, त्यासाठी हा रस्ता थांबला गेलता आणि आम्ही ड्रेनेजचाही पाठपुरावा करत आहोत। लवकरात लवकर ड्रेनेज करून हा रस्ता करून देण्यात येईल। जो स्वच्छता विषय आहे, संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही सूचना केल्यात, सोमवारपासून ह्या भागातला कायापालट होईल।